नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2021 ची पेपर क्रमांक 2 राज्यकर निरीक्षकचा हा पेपर आहे, अर्थात स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचा 24 जुलै 2022 रोजी झालेला हा 100 प्रश्नांचा पेपर। आपण यापैकी जे 85 प्रश्न आहेत सामान्य अध्ययनाचे अर्थात जीएस चे ते या सेशन मध्ये बघणार आहोत। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर तुम्हाला या सगळ्या पीडीएफ आणि हे सगळे लेक्चर्स क्रमाने त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। ऍपची लिंक खाली दिलेली आहे। पहिला प्रश्न, लाव्हा रसाचे उद्रेक व वहन होऊन दख्खनच्या बंधाची निर्मिती कधी झाली? दख्खनचे बंध, डेक्कन ट्रॅप फॉर्म ड्यू टू इरप्शन अँड फ्लोज बाय लावा असं म्हटलेलं आहे। एक नंबरचा प्रश्न आहे। 115 दशलक्ष वर्षापूर्वी, 122, 128, 135 दशलक्ष वर्षापूर्वी। मित्रांनो असे प्रश्न आहे ना, फॅक्च्युअल म्हणतोय आपण याला, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहे, सरळ वन लाइनर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतील। पुढे, टिंबटिंब हा दिवस व टिंबटिंब हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। कोणते? जागतिक लोकसंख्या दिन कोणतं, जागतिक लोकसंख्या वर्ष कोणते? ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत। 11 जुलै 1974, 10 जुलै 1970, 13 जुलै 1975, 15 जुलै 1971। 2 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आणि 1974 हे लोकसंख्या वर्ष। 1 नंबरचं उत्तर। पुढे, राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचे जिल्हे तुम्हाला विचारलेले आहे। संजय गांधी, तानसा, फणसाड, टिपेश्वर। जिल्हे आहे रायगड, ठाणे, यवतमाळ, मुंबई। मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईला आहे, तानसा राष्ट्रीय उद्यान ठाण्यामध्ये आहे, फणसाड राष्ट्रीय उद्यान रायगडमध्ये आहे, टिपेश्वर राष्ट्रीय उद्यान यवतमाळमध्ये आहे। 3 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर 4 आहे। पुढे, आणि मित्रांनो हा जो पेपर आहे हा जरी एसटीआय मेन्सचा असेल तरी हा पीएसआय मेन्स साठी, एएसओ मेन्स साठी, राज्य सेवा प्री आणि मेन्स साठी, त्याच्यानंतर ज्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या आता पूर्व परीक्षा आलेल्या आहेत त्याच्यासाठी उपयुक्त आहे, कारण की सिलेबस मध्ये हे सगळे घटक तिकडे प्रीला सुद्धा आहे। फक्त एमपीएससीचा बदलता जो कल आहे, बदलतं जे स्वरूप आहे 2022 मध्ये कसे बदल होत आहेत, हे 2023 च्या परीक्षांसाठी कसं उपयुक्त असेल ते आपल्याला लक्षात येत आहे। औरंगाबाद विभागातील सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे। 4 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा हिंगोली आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा बीड आहे। पुढे जातोय, कोकणात एप्रिल ते मे महिन्यात सायंकाळी पडणारा पाऊस। एप्रिल मे म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस पडतोय। आम्रसरी, कोकणसरी, प्रतिरोध, सह्याद्री सरी। 5 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोकणामध्ये पडतोय त्याला आम्ही आम्रसरी, मँगो शॉवर असं इंग्लिश मध्ये म्हणतोय। इव्हनिंग रेन असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतोय। महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समूह जिथे मँगनीज आणि लोह खनिज आहे। पालघर, नाशिक, धुळे, ठाणे, पुणे, नगर, सोलापूर, लातूर, नांदेड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा। कुठे? मँगनीज आणि लोह खनिज सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा हे 3 जिल्हे बघा। सिंधुदुर्ग कोकणातला आहे, नागपूर भंडारा विदर्भातला आहे। पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाची साठे आहे? फक्त लोह खनिज, लोखंड ज्याच्यापासून बनतंय, निघतंय। मित्रांनो यामध्ये चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, सिंधुदुर्ग आहे। 7चं उत्तर 3। कोणत्या ठिकाणची तापमान कक्षा सर्वात कमी असते? तापमान कक्षा म्हटलेल्या टेम्परेचर रेंज, लिस्ट टेम्परेचर रेंज असं त्यास म्हटलेलं आहे। सर्वात कमी तापमान कक्षा असं त्यास म्हटलेलं आहे। 8 नंबरचा प्रश्न आहे, नागपूर, बीड, सोलापूर, मुंबई हे ते ठिकाण आहे जिथे सर्वात कमी तापमान कक्षा असते, कारण की समुद्राला लागून आहे। पुढे, शासनाच्या वतीने राबविणारे ग्राम स्वच्छता अभियान याचा मुख्य उद्देश काय? ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देश काय? ग्रामीण समाजातील जातीयवाद कमी करणे, ग्रामीण भागामध्ये शौचाचा उपयोग करणे, माणसाची मने स्वच्छ करणे, ग्रामीण भागातील हवा। ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देश काटाकाटी करा, हो इथे काटाकाटी करा। बघा सगळ्यात महत्वाचं जातीवाद कमी करणे याच्यात येईल का? जातीवाद कमी करणे या ठिकाणी येईल का? यस, जातीवाद कमी करणं होणार आहे निश्चितपणे। ग्राम स्वच्छता अभियान आहे। शौचाचा जातीवाद कमी करणे येईल का? नाही, जातीवादाचा काय संबंध आहे ग्राम स्वच्छता अभियानाशी? नाही।
हा, शौचाचा वापर व्हावा ग्रामीण भागामध्ये, संडाचा वापर व्हावा, यस हे येत आहे. मन स्वच्छ करण्याचा काही संबंध आहे, हवा स्वच्छ करण्याचा नाही. इथे फक्त 4 नंबरचं बरोबर येणार आहे, म्हणजे ब नंबरचं बरोबर येणार आहे. उत्तर 4 असणार आहे. 9चं पुढे जातोय. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला? ऑब्जेक्टिव्ह आहे. वन लाईनर आहे. 1961 ची घटना आहे गाजलेली. पुढे न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणामध्ये महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले? बघा, न्यायमूर्ती रानडेंची नाराजी आहे महात्मा फुले यांच्यावर, ते उत्तर देत आहेत ग्रंथातून त्या भाषणाला. बघा, एखाद्या भाषणाचं महत्व, एखाद्या ग्रंथाचं महत्व, कोणत्या भाषणातून भाषण, ते ग्रंथ, त्याचं नाव आहे इशारा. इशारा हे त्या ग्रंथाचं नाव आहे. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? बघा, तुमच्या समोर आता ऑप्शन आहे, तुम्ही ती वाचायची. मला 85 प्रश्न घ्यायचे, रॅपिड स्वरूपात मी या ठिकाणी कव्हर करणार आहे. जास्त तज्ञगिरी मला करायची नाही, खूप जास्त पाल्ला लावायचा नाहीये, खूप जास्त स्पष्टीकरण करायचे, तुम्हाला वाचन करणं आहे. स्पष्टीकरणाचे वेगळे व्हिडिओ आहेत. मी इथे फक्त तुम्हाला ओळख करून द्यायची मला, की यस असं विचारतोय, एमपीएससी असं विचारते. एमपीएससी बदलते, तुम्हाला बदलावं लागेल. 12 नंबरचा प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस डॉक्टर भाऊदाजी लाड. जमीनदारांच्या निषेधार्थ 500 शेतकऱ्यांनी अलाहाबादमध्ये यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. जमीनदाराचा निषेध करायचा आहे. कोणाचं नेतृत्व आहे? अलाहाबाद या ठिकाणचा मोर्चा आहे. राजा मोहम्मद हाजी वल्लभभाई पटेल, अल्लरी सीताराम राजू, बाबा रामचंद्र. 13 नंबरचा प्रश्न आहे. बाबा रामचंद्र, अलाहाबाद, शेतकऱ्यांचा मोर्चा, जमीनदारांचा त्या ठिकाणी निषेध आहे. आदिवासी उठावाविषयी चुकीचे विधान. चुकीचे आदिवासी उठाव. 1818 भिल्लांनी सातमाळा आणि अजंठा भागामध्ये उठाव केला. कॅप्टन डुसार्टने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला याला पकडून कठोर शिक्षा केली. 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. कॅप्टन जेल याने 1845 मध्ये भिल्लांचे बंड शमविण्याचा प्रयत्न केला. काय चुकीचं काय? बघा, आदिवासींच्या उठावावर 100% प्रश्न पडलेला आहे तुम्हाला. प्रीला आहे, मेन्सला आहे. पहिलं 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळा आणि अजिंठा भागात उठाव केला का? यस केला. कॅप्टन डुसार्टने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला याला पकडून कठोर शिक्षा केली. यस. 1822 मध्ये हिरा नावाचा जो भिल्ल आहे त्याच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. यस, बरोबर आहे. चौथं जे आहे ना, कॅप्टन जेल याने 1845 मध्ये भिल्लांचं, इथे चुकतंय. इथे घोळे, काय घोळे निस्तरायचा आहे. 14चं उत्तर 4 आहे. वरचे 3 मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे वहीमध्ये. धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसायच्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेने गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरवली? गुरव जातीची परिषद भरवली आहे. धर्मांतरित आहे, त्यांना शुद्ध केलंय. काही जाती होत्या ज्या आपल्यात घेत नसायच्या, त्या जातीमध्ये गुरव जात होती. नाशिक, जावळा, पुणे, जेजुरीला परिषद आहे गुरव जातीची, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. बघा, त्यांच्या संस्था: मुंबई ते पीपल्स एज्युकेशन सोसायटी, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, शेड्यूल कास्ट फेडरेशन, बहिष्कृत हितकारणी सभा. 16 नंबरचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी काय घडतंय? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना होते. त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह होतोय, प्रवेश सत्याग्रह. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना होते आणि पुढे मग मुंबईला पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना होते. कार्यक्रम इथे 16चं उत्तर 3 येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या टिंब नियतकालिकाने इशारा दिला होता की मुंबई इलाक्यामध्ये निघत असलेली बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीची हितसंबंध पाहणारी आहेत. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणती एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा इथे कळत नाहीये, इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. फाटका म्हणूया आपण. इथे चट्टा असं म्हटलेलं आहे काहीतरी, म्हणजे एखाद्या जातीचं नुकसान होत असेल ना, त्याचं इतर जातींना भोगावं लागेल ते फळं, असं यांनी इशारा दिलाय. कशामध्ये दिलाय? मूकनायक या नियतकालिकामध्ये इशारा दिला होता. बघा, प्रश्न वृत्तपत्रावर काय प्रश्न येत आहेत, इतिहासामध्ये वृत्तपत्रावर कसे प्रश्न येत आहेत ते लक्षात घ्या, ती लेव्हल लक्षात घ्या. भारतातली डावी चळवळ व संघटना याविषयी जोड्या लावा. बघा, 18 नंबरचा प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे, बीपी वाडिया, जयप्रकाश नारायण, माधवेंद्रनाथ रॉय कोणी कोणती संस्था सुरू केली? मद्रास लेबर युनियन, मुंबई गिरणी कामगारांची संघटना, रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नारायण मेघाजी लोखंडे काय करतायत? मुंबई गिरणी कामगारांची संघटना स्थापन करतायत. बीपी वाडिया मद्रास लेबर युनियन स्थापन करतायत.
जयप्रकाश नारायण काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते होते जयप्रकाश नारायण. आणि मानवेंद्रनाथ रॉय रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी. बघा ज्यांना माहित नाही ना त्यांनी वही पेन करा, लिहून घ्या. वेडे व्हा कशासाठी? अभ्यासासाठी वेडे व्हा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हुशार करायला निघालेत की वेडे? हुशार बनायचंय पण झोकून द्यावं लागेल अभ्यासासाठी. नोट्स काढाव्या लागतील याच्या, कारण लक्षात नाही राहते जास्त वेळेस. नोट्स काढल्या, शॉर्ट नोट्स तयार केल्या, वाचून गेला, फायदा होईल. 1931 पासून अकोल्यातून मातृभूमी वृत्तपत्र निघू लागले. संपादक कोण ते? मातृभूमी अकोला. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांवर प्रश्न आहे. अनंतराव गद्रे, विदा सावरकर, डॉक्टर आंबेडकर, दादासाहेब गोळे यांचं मातृभूमी. जोड्या जोवा. काकोरी कटामध्ये फाशी कोणाला होते? आझाद दस्ता कोणाचा आहे? लाल सेना कोणाची? आझाद रेडिओ कोणाचा आहे? पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे. एक क्रमिक पुस्तकातले 7व्या 8वीची प्रश्न आहे होय, म्हणजे फार अवघड आहे असं अजिबात नाहीये. 20 नंबरचा हा प्रश्न आहे. काकोरी कटामध्ये फाशी कोणाला होते? अशफाकुल्ला खान, पहिले मुस्लिम क्रांतिकारक फासावर जाणारे. भाई कोतवाल, आझाद दस्ता, लाल सेना, जनरल आवारी आणि आझाद रेडिओशी संबंधित विठ्ठल झवेरी. आणखी इथे कोण आहे? आझाद रेडिओमध्ये कोण कोण आहे? 4 नंबरचा प्रश्न हे उत्तर. 21 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता. राज्य संस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई. राज्याला धर्म आहे. राज्य धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. 21 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला ओळखायचे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? भारतीय राज्यघटना काय म्हणते? बघा हा प्रश्न कालचा आपण एएसओ मेन्सचा एक पेपर बघितला, त्याचे 85 प्रश्न बघितले. किती जणांनी बघितला इथे? पीएसआय, एएसओ, एसटीआय, राज्यसेवा मेन्स सगळे घेणारी मी. कारण मला परीक्षेचं नाव बदललं म्हणून काही बिघडत नाहीये. मला ज्याला अधिकारी बनायचंय त्याला हे पेपर अभ्यासावेच लागणार आहे या मताचा माणूस मी आहे. मी अधिकारी पदावर काम करतोय म्हणून तळमळीने या ठिकाणी या सगळ्या बाबी मला वाटतात, कारण हे कोणी घेत नाहीये. हे केलं पाहिजे आधी. 21 नंबरचा प्रश्न आहे. धर्मविषयक कायदे करायला मनाई आहे का? नाही, तसं काही नाहीये. राज्याला धर्म आहे का? नाही. धार्मिकतेच्या विरुद्ध वगैरे तसं राज्य आहे का? नाहीये. हा, अधिकृत धर्म नाहीये इथे. बघा हा प्रश्न एएसओ मेन्सला सेम रिपीट आहे. थोडीशी बारीक सुरीक बदल असेल पण रिपीट आहे. म्हणजे किती तो 31 जुलैचा आहे आणि हा मला वाटतं काहीतरी 22 किती जुलैचा पेपर आहे हा. म्हणजे जास्त फरक नाहीये. 26 जुलैचा पेपर आहे हा. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या आणि तथ्यविषयक प्रश्नाबाबत राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. कोण? सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सल्ला देत आहेत. कायदे तथ्य याच्याबाबत स्वतःहून देत आहेत. राष्ट्रपतींनी मागितला तर देत आहेत. मूलभूत हक्काच्या संदर्भातला मुद्दा असेल तर देत आहेत. एकता आणि अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर देत आहेत. 22 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तरी देतील, पुढे येऊन नाही. कशाचा? कायद्याविषयक तथ्यविषयक म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचं कलम 371 त्याच्यामध्ये विशेष तरतुदी कोणत्या राज्यासंदर्भात आहे? 371 आला होता हा प्रश्न. राज्यसेवा प्रियला आला हा प्रश्न 2022च्या. 23 नंबरचा प्रश्न आहे. कोणा संदर्भात आहे? महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात. तिथे 371 अ विचारला होता राज्यसेवेला. पण आहे ना, साम्य आहे ना. 23 नंबरचा प्रश्न आहे. फक्त ड. पुढे जातोय. इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. कोणता इंडियन काउन्सिल ऍक्ट? 1891, 1861, 1871, 1881. 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला? वाढवली संख्या. घटनादुरुस्ती कोणती सांगा? किती न्यायाधीश झाले सध्या? सरन्यायाधीशासहित कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजेत मला. अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे, पार्लमेंटला आहे. पुढे घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. बघा 1930 लंडन येथे गोलमेज परिषद कशासाठी? घटनात्मक सुधारणा द्यायची आहे. या परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 33 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. कितव्या परिषदेनंतर? किती सोपा प्रश्न आहे. सरळ आहे ना. 3 परिषदा झाल्या, तिसरी नंतरच होईल ना. अर्धवट कशाला होईल? 3 झाल्या नंतर शासनाला जाग आली. कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली? अमेरिकेकडून काय घेतला? मूलभूत कर्तव्य, हक्क, नागरिकत्व, संसदीय सरकार. अमेरिकेकडून घेतले आम्ही मूलभूत हक्क. पुढे जोड्या लावा म्हटलंय. मूलभूत हक्कासंदर्भात जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. बघा समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आता कारखान्यामध्ये बालमजुरीला प्रतिबंध, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा चालवण्याचा हक्क, जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकरीची समान संधी. काय हो, किती सोपा कार्यक्रम हो.
समतेचा हक्क म्हटल्यावर काय येईल? समान संधी नोकरीची. स्वातंत्र्याचं म्हटल्यावर जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. शोषण म्हटलं येते का बालकाचं मजुरीला प्रतिबंध. अल्पसंख्याक म्हटलं सांस्कृतिक आणि शैक्षणिक. जमलं. 28चं उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीने येत आहे. 3 नंबरचं येणार आहे. पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र व घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली त्याची पायाभरणी कशामध्ये दिसून येते? बघा, केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये काय केलं? अधिकाराची विभागणी कुठून झाली सुरू? मोर्ले मिंटो सुधारणा 1909चा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947चा. अधिकाराची विभागणी जे आपण बघतोय ना, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, आलं कुठून? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आहे ना 1935चा, तिथून आलंय. पुढे राज्यपालाच्या कार्यकारी अधिकाराबाबत विधान. राज्यपालांवरचा प्रश्न आहे. कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स म्हणतो आपण. राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक ते करतात. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूची नियुक्ती करतात. मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात. 30 नंबरचा प्रश्न आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. पहिलंच चुकलं. हा, विद्यापीठांच्या कुलगुरूची नियुक्ती बरोबर आहे. मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांची नियुक्ती बरोबर आहे. राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात, हेही बरोबर आहे. ब क ड या ठिकाणी लक्षात ठेवा. 30चं उत्तर 3 आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती? बघा, अर्थव्यवस्थेची दरडोई उत्पन्न कमी, लोकसंख्येचा प्रचंड दबाव, तंत्रज्ञानाचा प्रसार कमी, संपत्तीचे विकृत वितरण. 31 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहे? बघा, पहिलं दरडोई उत्पन्न कमी आहे का? हो, यस आहे. लोकसंख्येचा दबाव आहे का आमच्याकडे? यस आहे. तंत्रज्ञानाचा पाहिजे तेवढा प्रसार आहे का? तो कमीच आहे. संपत्तीचे विकृत वितरण, विषमता आहे. यस, सगळंच. हे सगळंच आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. भारतीय नियोजन प्रक्रियेमध्ये पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना कोणाची होती? जनता. पीपल्स प्लॅन म्हणतो आपण त्याला. कधी आली, कालावधी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो, मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती. उद्योगपतींनी मांडलेली योजना कोणती? श्रीमान नारायण यांची योजना कोणती? त्या कोणत्या योजना मांडल्या गेल्या होत्या? हो, 1945 48 या दरम्यान मला वाटतं त्या मांडल्या गेल्या. दुसरी पंचवर्षीय योजना, याच्या वेळी यांनी वेतन वस्तू प्रतिमानावर भर दिला. वेतन वस्तू प्रतिमान कोणाचं आहे? मॉडेल, द वेज गुड्स मॉडेल असं म्हटलं जातं त्याला. दुसरी पंचवर्षीय योजना, बघा प्रतिमानावर प्रश्न आले. CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांचं ते मॉडेल होतं. वेतन वस्तू प्रतिमान, वकील आणि ब्रह्मानंद. पुढे 9व्या योजनेमध्ये कशावर भर देण्यात आला? 9वी योजना, कालावधी सांगायचा मला पटकन. 9व्या योजनेचे अध्यक्ष कोण होते? उपाध्यक्ष कोण होते? कमेंट बॉक्स भरला पाहिजे. 34 नंबरचा प्रश्न आहे. बघा, 9व्या योजनेमध्ये सेवा क्षेत्राचा विकास, औद्योगिक क्षेत्र विकास, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक न्याय आणि समतेसह वृद्धी. 34 नंबरचा प्रश्न आहे. कशावर? 9वी योजना म्हटलं की सामाजिक न्याय आणि समतेसह वृद्धी ही टॅगलाईन आहे. फक्त ड बरोबर. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत? सामाजिक, शिक्षण, आरोग्य, अन्न, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी. बघा, सामाजिक निर्देशकामध्ये शिक्षण येतं, आरोग्य येतं, अन्न येतं. हे जे राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक निर्देशांकामध्ये जातं. म्हणून इथे बघताय ना, अ ब क बरोबर येईल. अर्थव्यवस्थेवरचे हे प्रश्न आहे. तुम्हाला STI बनायचंय ना मित्रांनो, अर्थशास्त्रातले बाप माणूस बना. 2019-20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात कशाची झाली? 36 नंबरचा प्रश्न आहे. सॉफ्टवेअर सेवा लक्षात ठेवायची आहे. डायरेक्ट उत्तरापर्यंत येतोय. जास्त डोकं तुमचंही मी खात नाहीये. जास्त तुम्हाला डायरेक्टली दिशा दाखवून देतोय. तुम्हाला त्याच्यावर डिटेल वाचायचंय. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणी सादर केला? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI म्हणतो आपण त्याला. 37 नंबरचा प्रश्न आहे. मानवी विकास अहवाल 2010 इथून हा निर्देशांक सादर होतो आहे. भारतात कोणत्या प्रकारची छुपी बेकारी आढळते असं म्हटलेलं आहे? छुपी बेकारी बघा, 38 नंबरचा हा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारची बेकारी? छुपी बेकारी, हंगामी बेकारी, शैक्षणिक बेकारी, रचनात्मक बेकारी. बघा, छुपी आहे भारतामध्ये, हंगामी आहे भारतामध्ये, शैक्षणिक सुद्धा आहे, रचनात्मक सुद्धा आहे. वरील पैकी सर्व आहे. पुढे सी रंगराजन, सीमा आणि EM विबिश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर टिंबटिंबमुळे घसरला आहे. ग्रामीण महिला म्हणजे श्रमशक्तीमध्ये कमी सहभागी आहेत.
कशामुळे? बालविवाह, वृद्धी दर घटल्याने, शिक्षणाचा परिणाम, उत्पन्न परिणाम, शिक्षणाचा परिणाम, घटती स्त्री पुरुष प्रमाण, उत्पन्न परिणाम आणि घटती वृद्धी दर. 39 नंबरचा प्रश्न आहे. महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग कमी असण्यावर शिक्षण परिणाम करतंय, उत्पन्न परिणाम करतंय. महिलांना वेतन कमी असणं, शिक्षण महिलांचं कमी असणं, दोन गोष्टी. पुढे खालीपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहे? प्रादेशिक असमतोल. 40 नंबरचा प्रश्न आहे. निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न, निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न, गुंतवणुकीचे कल, पायाभूत सुविधांची असमानता. 40 नंबरचा प्रश्न आहे. प्रादेशिक असमतोल. निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न सुद्धा याला कारणीभूत आहे, निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न सुद्धा याला कारणीभूत आहे, गुंतवणुकीचे कल सुद्धा याला कारणीभूत आहे आणि पायाभूत सुविधांची असमानता सुद्धा याला कारणीभूत आहे. प्रादेशिक असमतोलाचे ही निर्देशक आहे वरील सर्व. पुढे खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षापैकी कोणतं योग्य आहे? बघा, जागतिक बँक धोरण अभ्यास निष्कर्ष काय योग्य आहे? पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतोय. पायाभूत सुविधा साठा, पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते आहे असं म्हटलेलं आहे. प्रश्न समजून घ्या. जागतिक बँकेचं धोरण, त्याचे जे निष्कर्ष निघालेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मांडलेले आहे. बघा, पहिलं पायाभूत सुविधा साठा जो आहे त्याचा वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतोय का? यस, होतो. आणि पुढचं, जर त्याचा दर्जा वाढला पायाभूत सुविधांचा, त्याचं प्रमाण वाढलं तर ती असमानता घटते उत्पन्नाची. यस, हेही बरोबर, दोन्ही बरोबर या ठिकाणी. बघा, जबरदस्त प्रश्न आहे. पुढे खालीलपैकी विधानं विचारात घ्या. 31 मार्च 2019 भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक आहे. 2019-20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचे प्रमाण 36.5 वरून 2020-21 मध्ये 40.5 इतके वाढलेले आहे. रस्ते बांधकाम तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असणार आहे, जिकडे पहा तिकडे रस्ते होत आहेत. भारत प्रगती करतोय रस्त्यांच्या बाबतीत. पहिलं जे आहे ना, जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक, पहिलं बरोबर आहे, मात्र दुसऱ्यामध्ये काहीतरी घोळ आहे. काय घोळ आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. उत्तर फक्त अयोग्य आहे. पुढे 43 नंबरचा प्रश्न. कोणते राष्ट्रीय एलईडी कार्यक्रमाचे घटक आहेत? एलईडी, एलईडी कार्यक्रम. सर्वांसाठी माफक दरामध्ये उन्नत ज्योती उजाला, राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम, SLNP. 43 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे. सर्वांसाठी माफक दरामध्ये उन्नत ज्योती, ज्याला आम्ही एलईडी म्हणतोय, एलईडी कार्यक्रमाचा हा पहिला घटक आहे. राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम हा सुद्धा त्याचा घटक आहे. अ आणि ब दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे. पुढे भारतातील खालीपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणी म्हणजे हर घर जल राज्य, पहिलं राज्य बघा, 100% कुटुंबाकडे नळ जोडणी. चालू घडामोडीचा प्रश्न आहे, आर्थिक चालू घडामोडी म्हणूया. गोवा हे राज्य आहे ते. पुढे विधान विचारात घ्या. 2016 मध्ये उडानची सुरुवात केली गेली. उडान हा भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. 2016 मध्ये उडान सुरू होईपर्यंत भारतामध्ये 74 विमानतळ नियोजितपणे कार्य करीत होती. 45 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं उडानची सुरुवात 2016 मध्ये आहे का? यस, पहिलं अ तर बरोबर आहे, 100% बरोबर आहे. दुसरं जे म्हटलं की आंतरराष्ट्रीय विकास, विमान विकास, इथे जो घोळ केला, इथे घोळ झालाय. 16 मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत आधी 74 विमानतळ. यस, हे बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे, ब चुकतंय. उडान कशासाठी? जरा सर्च करा, उडान नेटवर टाका, सर्च करा, शोधावं लागेल, अभ्यासावं लागेल. टिंबटिंब दरम्यानच्या समुद्राखालील 2313 किमीच्या ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुव्याचे उद्घाटन ऑगस्ट 2020 मध्ये करण्यात आले. बघा, समुद्राखालील 2313 किमी ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुवा म्हटलेला आहे. त्याला ऑप्टिक फायबर बेस्ड टेलिकॉम कनेक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. कुठे झालं उद्घाटन? कुठलचं तर समुद्र? चेन्नई ते अंदमान निकोबार बेटे. हा जो भारताचं हे आहे ना, चेन्नई ते अंदमान निकोबार बेटे, इथे हे आपण बघतोय. पुढे दूरध्वनी सेवेमध्ये परकीय गुंतवणुकीस टिंबटिंब पासून परवानगी देण्यात आली. परकीय गुंतवणूक कधीपासून? 27 नंबरचा प्रश्न, 1994 पासून. पुढे मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगामध्ये टिंबटिंब, तर माल वाहतुकीनुसार त्याच्या जगामध्ये टिंबटिंब. बघा, मार्गाच्या लांबीनुसार कितवा आणि माल वाहतुकीनुसार कितवा क्रमांक लागतोय भारतीय रेल्वेचा? 48 नंबरचा प्रश्न आहे. 4था क्रमांक. भारतीय रेल्वेचा जगामध्ये 4था क्रमांक लागतोय. पुढे महाराष्ट्राच्या व्हिजन 2030 पत्रिकेनुसार
महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधाविषयी कोणते मुद्दे योग्य आहेत? सामाजिक पायाभूत सुविधा 49 नंबरचा प्रश्न आहे. डॉक्टर लोकसंख्येचं गुणोत्तर म्हटलंय 1418 लोकांना एक डॉक्टर आहे भारतामध्ये, म्हणजे असला पाहिजे बाबा. व्हिजन 2030 म्हटलंय. बाललिंग गुणोत्तर 894 असलं पाहिजे. पाईपाद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेचं लाभार्थी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी 84.9 असली पाहिजे. प्रतिवर्ग खुली शालेय विद्यार्थी संख्या 31 असली पाहिजे. बघा, व्हिजन 2030 सामाजिक पायाभूत सुविधा, पहिलं बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे, तिसरंही बरोबर आहे आणि चौथं सुद्धा बरोबर आहे. लक्षात ठेवा, व्हिजन 2030 हा प्रश्न आणखी येऊ शकतो. वेगळ्या पद्धतीने वाचून ठेवावा लागेल तुम्हाला. 2021 ची युनिसेफची कुटुंब पाहणी अहवाल काय बरोबर आहे असं तुम्हाला विचारलंय. इंटरेस्टिंग आहे. 2021 ची युनिसेफ कुटुंब पाहणी अहवालानुसार काय बरोबर आहे? 25 वर्षे वयाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही असं म्हटलंय. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा आहे आणि 25 पेक्षा अधिक देशांनी 2021 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या होत्या असं म्हटलेलं आहे. 50 नंबरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, पहिलं जर बघितलं, 25 वर्षाखालील जे 220 कोटी मुलं आहेत ना, यांना निश्चित इंटरनेट सुविधा नाहीये. पहिलं बरोबर विधान. दुसरं, ग्रामीण भागात राहणाऱ्या 23% मुलांना इंटरनेट सुविधा आहे फक्त, हे बरोबर आहे. इथे मात्र चुकतंय. इथे ही शाळा बंद ठेवणं वगैरे याच्यात येत नाही मित्रांनो. इथे अ आणि ब बरोबर आहे. पुढे 51 नंबरचा प्रश्न. 1 एप्रिल 2005 भारतात व्हॅट लागू झाला. जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी व्हॅट लागू केला. म्हणजे तुम्ही म्हणाल सर जीएसटी लागला, व्हॅटवर प्रश्न आला कसा भाऊ? येऊ शकतो. एमपीएससी ला काही चॅलेंज नाहीये. पहिला 1 एप्रिल 2005 ला व्हॅट लागू झाला का? यस, बरोबर आहे. आणि जम्मू काश्मीर वगळता सगळ्या ठिकाणी लागू होता का? इथे मात्र घोळ होते. इथे घोळ होतोय. काय काय घोळ आहे सांगा? व्हॅटवर प्रश्न आहे 2022 मध्ये. खाजगीकरणाअंतर्गत घेतलेल्या मालकी विषयक उपायामध्ये कोणते उपाय समाविष्ट नाहीये? खाजगीकरण, मालकी विषयक उपाय. 52 नंबरचा प्रश्न आहे. सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे, संयुक्त उपक्रम, उद्योग अवसायनात काढणे, भाडेपट्ट्याने देणे. 52 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे द्यायची का? यस, पहिलं तर बरोबर आहे. संयुक्त उपक्रम सुद्धा याच्यामध्ये येतात, जॉईंट व्हेंचर. उद्योग अवसायनात काढणे जे म्हणतो ना आपण, लिक्विडेशन, ते सुद्धा याच्यामध्ये येतं. भाडेपट्ट्याने देणं नाही येत त्याच्यात. लिझिंग याच्यामध्ये येत नाही. खाजगीकरणामध्ये हे येत नाही. लक्षात ठेवा. 52चं उत्तर 4. पुढे, जागतिक व्यापार संघटनेत कोणते घटक आहे? WTO, बँकिंग आणि विमा, कृषी उत्पादने, पेटंट आणि औद्योगिक डिझाईन, औषधे आणि रासायनिक उत्पादने. 53 नंबरचा प्रश्न आहे. बँकिंग आणि विमा येतं का? यस. कृषी उत्पादने? यस. पेटंट आणि औद्योगिक डिझाईन? यस. औषधे आणि रासायनिक उत्पादने? यस. जागतिक व्यापार संघटनेमध्ये वरील सर्व, हे सगळं येतं इथे. पुढे, कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही? बघा, जागतिकीकरण, पॅरामीटर्स ऑफ ग्लोबलायझेशन. वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह याच्यामध्ये येतो का? ग्लोबलायझेशन मध्ये. भांडवलाचा मुक्त प्रवाह, श्रमिकांची मुक्त हालचाल, जागतिक स्तरावर सामाजिक आर्थिक समानता. 54 नंबरचा प्रश्न आहे. बघा, वस्तू आणि सेवा मुक्तपणे कुठून कुठेही जातील, बरोबर आहे. भांडवल कुठून कुठेही जाईल, श्रमिक कुठून कुठेही जाईल. हे सामाजिक आणि आर्थिक समानता मात्र याच्यामध्ये नाहीये. इथे चौथा एक मुद्दा आणखी मापदंड आहे, तो कोणता मला सांगा? आहे तुम्हाला जनरल सगळ्या पुस्तकांमध्ये हा मुद्दा दिलेला आहे. पुढे, जागतिकीकरण म्हणजे भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना आणि लोकांचा मुक्त संचार. कोणतेही जागतिकीकरण जे शेवटचे वगळते ते आंशिक असते आणि टिकाऊ नसते. ही जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली? बघा, जागतिकीकरणामध्ये काय म्हटलं? भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना, लोक यांचा मुक्त संचार असतो. काही ते आंशिक आहे, टिकाऊ काहीच नाहीये. कोण म्हणतंय? 55 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. बांक्रो मिलानोविक यांची व्याख्या आहे. म्हणजे प्रश्न काय येतोय? व्याख्या कोणी केली? जागतिक व्यापार संघटनेचा करार कधी होतोय? सोपा प्रश्न. 1 जानेवारी 1995 WTO एग्रीमेंट. भारतातील आर्थिक सुधारणांच्या संदर्भात विधान विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. भारतातील आर्थिक सुधारणा. स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवरील नियंत्रण, वित्तीय आणि व्यवहार तोल यांचे समायोजन यांचा समावेश होतो. संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो. योग्य काय? 57 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील आर्थिक सुधारणा संदर्भात योग्य काय?
स्थूल आर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवरचं नियंत्रण आहे, वित्तीय व व्यवहार तोल यांचे समायोजन आहे, याच बरोबर आहे. संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन हे मात्र चुकतंय. संरचनात्मक चुकतंय, फक्त बरोबर आहे. 57 एक कन्सेप्च्युअल हा प्रश्न आहे. जागतिक व्यापार संघटना, उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधनं नाहीसे करणे, मंत्रिपरिषद सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ. डिसेंबर 2005 मध्ये 6वी मंत्रिपरिषद दोहा येथे झाली होती. 58 नंबरचा प्रश्न आहे. असत्य, चुकीचं ओळखा. पहिलं, आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधन नष्ट करणे बरोबर आहे. मंत्रिपरिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ बरोबर आहे. 6वी मंत्रिपरिषद कुठे होते? इथे चुकतंय, इथे चुकतंय. 4 नंबरचं उत्तर. बघा कोणत्या परिषदा पुढे झाल्या थोडस बघा. खाजगीकरणाच्या पद्धती संदर्भात विधान बघा. खाजगीकरण, एकूण निराष्ट्रीयकरण, डिनॅशनलायझेशन म्हणजे सार्वजनिक उपक्रमांची संपूर्ण मालकी ही खाजगी हातामध्ये हस्तांतरित करणे. व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित. खाजगीकरण कशाला म्हणायचं हो? प्रायव्हेटायझेशन कशाला म्हणायचं? त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. चुकीचं काय? पहिलं, डिनॅशनलायझेशन म्हणजे काय? निराष्ट्रीयकरण म्हणजे काय? सगळे सार्वजनिक उपक्रम आहे का खाजगी लोकांना देऊन टाका, बस. पहिलं बरोबर आहे. व्यवस्थापन खरेदी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे देणं हे चुकतं. इथे चुकती व्याख्या, केवळ ब चूक. पुढे, जागतिक बँक, भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? शैक्षणिक, श्रमविषयक, नवीन आर्थिक धोरण. सोपा प्रश्न आहे. 1991 ला आपल्याला हे करावं लागलं होतं. नवीन आर्थिक धोरण, तारीख मला सांगायची, कधी जाहीर झालं? 2020-21 आर्थिक वर्ष. भारतातील थेट परकीय गुंतवणूक, सर्वाधिक टक्के वाटा असलेल्या गुंतवणूकदार देशांची क्रमवारी लावा. सर्वात जास्त कोणत्या देशातून पैसा भारतामध्ये आला? क्रम लावायचा आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे. सर्वात जास्त आलाय सिंगापूरमधून, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर मॉरिशस, 1 नंबर 61 उत्तर 1. पुढे जातोय आपण. ट्रिप्स अंतर्गत अन्न, औषधी आणि रासायनिक उत्पादने यांना टिंबटिंब वर्षासाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचे संरक्षण मिळते. बघा, ट्रिप्स अंतर्गत अधिकारांचं संरक्षण किती वर्षासाठी मिळतं आहे? अन्न, औषधी आणि रासायनिक उत्पादनांना. सोपा प्रश्न आहे, वाचला असेल, चुकणार नाही. 50 वर्ष. पुढे, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा म्हटलंय. याची स्थापना 1999 मध्ये झाली. याची स्थापना 97-99 मधील जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. एक आंतर सरकारी मंच आहे मध्यम उत्पन्न देशासाठीचा. याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी झाली. 63 नंबरचा प्रश्न आहे. 63 नंबरचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग आहे. काय कशाबद्दल बोलले जाते? हे G20 बद्दल बोलले जाते. G20 आंतर सरकारी मंच, आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीचं धोरण. 99 मध्ये स्थापना होते. 97 ते 99 मधलं जे आर्थिक संकट आहे त्यासाठी आहे. G20 मुद्दे नोट डाऊन करा. 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची 10वी परिषद कुठे भरली? WTO. नैरोबी या ठिकाणी भरते. नैरोबी कोणत्या देशाची राजधानी आहे किंवा कोणत्या देशातलं शहर आहे मला सांगायचंय. 18-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत टिंबटिंब हा देश पहिल्या क्रमांकावर होता. भारतातून आयात केली. 1 नंबरचा देश. सर्वाधिक अमेरिका हा तो देश. कोणता? USA. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम हा सरकारने पुढील उपाय योजनेसाठी राबवला. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम बघा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबलायझेशन प्रोग्राम असं त्याला म्हटलं जातं. कशासाठी हो? कशासाठी राबवला हा? सोने आयातीवर नियंत्रण, भाववाढीवर नियंत्रण, वित्तीय तूट भरून काढणे, व्यवहार तोलातील स्थिती सुधारणे. 66 बघा, सोन्याच्या आयातीवरचं नियंत्रण इथे काही संबंध नाहीये. हा भाववाढीवर नियंत्रण आहे, वित्तीय तूट भरून काढायची, व्यवहार तोलातील स्थिती. या बरोबर आहे. समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. याच्यावर प्रश्न आलाय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ज्यांना STI बनायचंय भविष्यामध्ये, ज्यांना पूर्वपरीक्षाही द्यायच्या आहे, त्यांनी बघा खालीपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यामधील जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते? बघा, बँकांना विमा संरक्षण कोण? निर्यात कर्जासाठीचा कोणती संस्था आहे ती? एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं आपण तिला म्हणतोय. काय? ECGC असं आपण तिला म्हणतोय. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. पुढे, भारत UAE गुंतवणुकीवरील उच्चस्तरीय टास्क फोर्स संबंधित कोणती विधानं बरोबर आहेत?
भारत UAE. 68 नंबरचा प्रश्न आहे. पहिली बैठक 2 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई UAE येथे झाली. विद्यमान गुंतवणुकीशी संबंधित परस्पर समस्याचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करता येईल. गुंतवणुकी संबंधित समस्यांचं निराकरण. दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, गुंतवणूक सुलभीकरणासाठीचे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. 2 ऑक्टोबर 2021च्या बैठकीत भारत UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी वाटाघाटीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मान्य केलेल्या कालपद्धतीवर टिकून राहण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. 68 नंबरचा प्रश्न आहे. काय पहिली बैठक इथे चुकतंय, पहिल्यामध्ये घोळ आहे. भारत UAE गुंतवणुकीवरचा हा टास्क फोर्स थोडासा चालू घडामोडीचा हा प्रश्न होता. पुढचे तीनही बरोबर होते. तुम्हाला वाटलं तुम्ही याला पॉज करून आणखी थोडासा डिटेलमध्ये वाचू शकतात. चालू घडामोडीचा संदर्भ बदलत जातील. पुढे अशा पद्धतीचे वेगळे प्रश्न येतील. कोणती विधानं प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत बरोबर आहेत? बघा, प्रादेशिक सर्वसमावेशक, ज्याला आम्ही RCEP म्हणतो आहे, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप असं म्हणतो. म्हणजे इंग्रजी शब्द सुद्धा इथे लक्षात घ्यावे लागतील. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा यात सामील होता, परंतु 2019 मध्ये बाहेर पडला. नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली. यात केवळ आसियान सदस्य देशांचा समावेश आहे. हे ई कॉमर्स विकासासह गुंतवणूक, व्यापार व सेवांना प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदीसह जगातील सर्वात मोठे मुक्त व्यापार क्षेत्र स्थापित करते. प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे, दिलेला आहे. बघा, इथे पहिलं म्हटलंय की 2012 ला वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा भारत होता, 2019 ला बाहेर पडला, बरोबर आहे. दुसरं 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली, बरोबर आहे. तिसरं आसियानच देश या ठिकाणी आहे, हे चुकतंय. चौथं ई कॉमर्स विकास, गुंतवणूक, व्यापार, सेवा यांना प्रोत्साहन देणारी तरतुदी, भारतातलं जगातलं सर्वात मोठं मुक्त व्यापार क्षेत्र, हे बरोबर आहे. इथे फक्त क चुकलंय. ब ड बरोबर 4 नंबरचा. पुढे 2016-17 मध्ये भारतातील टिंबटिंब हे सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळवणारे क्षेत्र होते. सर्वाधिक निर्यात उत्पन्न 16-17 मधलं विचारलंय. 2022 मधला हा प्रश्न आहे. अभियांत्रिकी वस्तू, ज्याला इंजिनिअरिंग गुड्स आम्ही म्हणतोय. पुढे थेट लाभ हस्तांतरण, ज्याला आम्ही DBT म्हणतोय. यापैकी कोणती उद्दिष्ट आहेत? या योजनेची कोणती उद्दिष्ट आहे? लक्ष्य सुधारणा, भ्रष्टाचार कमी करणे, अपव्यय टाळणे, खर्चावर नियंत्रण मिळवणे. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. लक्ष्य सुधारणा आहे, भ्रष्टाचार कमी करणे आहे, अपव्यय टाळणे आहे, खर्चावर नियंत्रण मिळवणे सुद्धा आहे. 71चं उत्तर 4. खर्च व्यवस्थापन आयोग EMC ची स्थापना टिंबटिंब यावर्षी करण्यात आली. एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन म्हणतोय आपण त्याला. 72 नंबरचा प्रश्न आहे. 2014 ची स्थापना आहे. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी कधी सादर केल्या? केळकर टास्क फोर्स कमिटी. वर्ष ऑनलाईनर कार्यक्रम 2002 ला. पुढे जातोय आपण. अंदाजपत्रके तूट म्हणजे काय? 74 नंबरचा प्रश्न आहे. एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च. सोपा कार्यक्रम, एकदम सोपा आहे, लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये काय काय येतं? बघा, भांडवली खर्च याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. केंद्राच्या काय येतं याच्यात? राज्य सरकारला दिल्ली कर्जे, आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च, प्रशासकीय खर्च, विदेशी सरकारांना कर्जे, केंद्र सरकारचा भांडवली खर्च. 75 नंबरचा प्रश्न आहे. राज्य सरकारांना दिल्ली कर्ज याच्यामध्ये येत आहेत. आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च याच्यामध्ये येतोय. प्रशासकीय खर्च याच्यामध्ये नाही येते. मात्र भांडवलीमध्ये प्रशासकीय नाही येत. विदेशी सरकारांना दिल्ली कर्ज येत आहेत. प्रशासकीय खर्च याच्यामध्ये येणार नाही. अ ब ड. 75चं उत्तर 3 लक्षात घ्या. पुढे खालील कोणत्या कराची प्रोफेसर काल्डोर यांनी शिफारस केली होती? बघा, प्रोफेसर काल्डोर यांनी कोणत्या कराची शिफारस केली होती? हा जुना प्रश्न आहे, याच्या आधी विचारलाही गेलेला आहे. संपत्ती कर, वेल्थ टॅक्स आपण त्याला म्हणतो. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी संबंधित व्हावी. महसुली खर्च, बघ, भांडवली खर्च, महसुली खर्च तुम्हाला माहित असला पाहिजे. चालू कर, भांडवली प्राप्ती, कर्जे, आर्थिक विकास. 77 नंबरचा प्रश्न आहे. केंद्र सरकारचा महसुली खर्च, त्याला आम्ही जे चालू कर आहे का, चालू कर, ते याच्यामध्ये येतात. भांडवली प्राप्ती इथे येत नाही, कर्ज इथे येत नाही, आर्थिक विकास इथे येत नाही. इथे उत्तर येतं फक्त. पुढे कर विषयक सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या? कर विषयक सुधारणा. 78 नंबरचा प्रश्न आहे. चलैया समिती होती,
एन.के. झा होती, भूतलिंगम होती, वांचू होती. यस, चलैया, एन.के. झा, भूतलिंगम, वांचू, कर विषयकच या सगळ्या वरील सर्व लिहून ठेवा. एखादी माहित नसेल तिचं करा. भूतलिंगम काय बाबा, शोधा जरा, नेटला जाऊन शोधावं लागेल. तुम्हाला अधिकारी बनायचं आहे. भारतात जीएसटीचा प्रारंभ, बस याचं उत्तर मी नाही सांगत. याचं ज्याला माहित नाहीये त्याचं काही खरं नाही असं मला वाटतं. चला, उत्तर द्यावं लागेल तुम्हाला इथे. हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. जीएसटीचा फुल फॉर्म मला सांगा. अप्रत्यक्ष कर कोणते? तुम्ही म्हणाल सर तुम्ही जीएसटी इन्स्पेक्टर आहात म्हणून तुम्हाला सोपं वाटते. अरे बाबा, सोप्याचा विषयच नाही. जीएसटी माहित नाही असं भारतात व्यक्ती सापडणं म्हणजे थोडंसं अज्ञानाचं प्रतीक येते. अप्रत्यक्ष कर कोणता? जीएसटी, उत्पन्न कर, संपत्ती कर. उत्पन्न कर डायरेक्ट भरायचं आहे सरकारला, मालमत्ता कर डायरेक्ट भरायचं आहे. संपत्ती, हा जीएसटी तुम्ही सरकारला भरतायत का? तुमच्याकडून कोणी घेतंय जीएसटी? तुम्हाला कुठे भरतो सर? मी आपण नाही भरत जीएसटी. अरे बाबा, प्रत्येक जण भरतोय जीएसटी. पार्लेजी खाताय, टूथपेस्ट वापरतात, दात तर घासतात ना सगळेजण. दात हे तर कोणीच अमान्य करणार नाही. गाजणं जे बाबा, त्यासाठी जे पेस्ट वापरतात का त्याच्यावर सुद्धा तुम्ही 10 रुपये भरतात का? त्याच्यामधलं 1 रुपया तुमचा जीएसटी असणार आहे. 1 रुपया 50 पैसे काय असेल ते. म्हणजे जीएसटी तुम्ही भरतायत, पण तुम्ही दुकानदाराला देतात, दुकानदार सरकारला देतो. केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधनं. आणि मग तुम्ही म्हणाल दुकानदारांना नाही दिलं तर मग ते आम्ही जीएसटी इन्स्पेक्टर, आम्ही त्यासाठी दुकानदाराला त्या ठिकाणी भर म्हणून सांगायला. ओके, केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधनं कोणती आहेत? 81 नंबरचा प्रश्न आहे. 81 नंबरचा प्रश्न आहे. शासकीय उपक्रमाचा नफा येईल का? करेतर उत्पन्न, मालमत्ता कर येईल, राजकोषीय सेवा येईल, सर्वसाधारण सेवा येईल. बघा, शासकीय उपक्रमांचा नफा इथे येईल, राजकोषीय सेवा याच्यामध्ये येतील, याच्यामध्ये सर्वसाधारण सेवा येईल. मालमत्ता कर नाही येत. हो, मालमत्ता कर उत्पन्न आहे ना, कसं येईल ते? सरळ आहे राव, शब्दांमध्येच गेम केलेला आहे. म्हणजे अभ्यासाची गरज नाहीये. 14 वित्त आयोग कोण आहे अध्यक्ष? आता वित्त आयोगाचे अध्यक्ष आपले पोलीस भरतीवाले मित्र तोंडपाठ करून ठेवतात. तुम्ही तर एमपीएससी वाले असाल. वाय.व्ही. रेड्डी. 15 वित्त आयोगाची कोणी मला सांगा. कालावधी काय तो सांगा. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते? अल्पकालीन निधी कुठून भेटतो सरकारला? शॉर्ट टर्म फंड, सरकारी हुंड्या, बाजार कर्जे, प्रतिभूती, वरीलपैकी नाही. सरकारी हुंड्यांमधून भेटतोय. काय? ट्रेझरी बिल्स म्हणतो आपण त्याला. भारतातील अन्नधान्य अनुदाने यात टिंबटिंबाचा समावेश होतो. अन्नधान्य अनुदानामध्ये कशाचा समावेश होतो? 84 नंबरचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांसाठीचे अनुदान, उपभोक्त्यांचे अनुदान, भारतीय अन्न महामंडळाचे अनुदान, या सगळेचे अनुदानांवर प्रश्न आहे. सबसिडीज, फूड सबसिडी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. पुढे 1994-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त 3 सेवांवर आकारला जात होता. ते सेवा कोणत्या? 3 सेवा सुरुवातीला: दूरध्वनी, शेअर ब्रोकिंग, हॉटेल, सर्वसाधारण विमा. 85 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. काय उत्तर येईल बघा? दूरध्वनी सेवावर होता, शेअर ब्रोकिंगवर होता, सर्वसाधारण विम्यावर होता, हॉटेल सेवावर नव्हता. 85 उत्तर अ ब ड येतं आहे. 86 पासून पुढे बुद्धिमत्ता गणित आहे. चला, 85 प्रश्न तुम्हाला नक्की आवडले असतील. थोडासा स्पीड होता, माफी असावी, पण माझा हेतूच तेवढा होता की बस तुम्हाला या ठिकाणी एक जनरल आयडिया यावी की काय एमपीएससी बदल रही आहे म्हणजे नेमकं काय होतंय हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आणून द्यावं. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. या सगळ्या पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी लाईव्ह सेशन बघा, रेकॉर्डेड सेशन बघा, फास्ट ट्रॅक बॅच तिथे आपण डेव्हलप केले आहे. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीच्या संपूर्ण कोर्स आहेत. एका वर्षाचे कोर्स आहे. गणपती ऑफरमध्ये तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात हे सगळे कोर्सेस भेटत आहेत. ऍपची लिंक खाली दिली आहे. एकदा नक्की डाउनलोड करा. डेमो लेक्चर्स बघा, डेमो टेस्ट सोडवा. आणि यस, स्कॉलरशिप टेस्ट सुद्धा आपण तिथे आणतोय, जेणेकरून त्या टेस्टमध्ये तुम्हाला चांगला स्कोर आला तर तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट तिथे भेटणार आहे. तर ती स्कॉलरशिप टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोडवा, तुम्हाला स्टोअर सेक्शनला भेटेल. थांबतो इथे. धन्यवाद.